ती कुठे गायब झाली यापेक्षा ती का गायब झाली हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. तिने ना नक्की काहीतरी उद्योग करून ठेवला असणार. मला नाही वाटत, कारण आपण तिला ऑफिसमध्ये जायला बंदी केली आहे ना. ती कसं काय काय करेल? तिलोत्तमा, तू ऐश्वर्याला ओळखतेस ना. आता फक्त ऑफिसमध्ये उद्योग करू शकते का ती? कदाचित तिने घरात काहीतरी उद्योग करून ठेवला असेल. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? गेले काही दिवस ऐश्वर्या आपल्या सगळ्यांशी फार चांगलं वागत होती. बरोबर. मला वाटतं हे सगळं तिचं नाटक होतं. ती फक्त आपलं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. आणि आता जी ते गायब झाली आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं की सावलीच्या कार्यक्रमात जो सगळा प्रकार घडला त्यामागे ऐश्वर्याचा हात होता की काय. कदाचित तिनेच सावलीला पळवून नेलं असेल. नाही हो, मला नाही वाटत आहे. म्हणजे एवढं डेअरिंग नाही करू शकणार ती. ठीक आहे, माझ्या मनात शंका आहे. तसंही देवा खरं काय ते शोधून काढेलच, कारण त्यांनी त्या लोकांना पकडलंय. त्यामुळे सत्य काय ते कळेलच आपल्याला. नाही, देवा त्याचा खांब चोख करेलच, त्याबद्दल काही वादच नाही. आणि लवकरात लवकर तो शोधून सुद्धा काढेल. या सगळ्याच्या मागे नेमकं कोण होतं ते. पण तुम्ही आता बोलता तेव्हा मला असं वाटतंय की कदाचित तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य असेलही. कारण बघा ना, कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी ही सगळीकडे अशी पुढे पुढे करत होती. भैरवीला सुद्धा मदत करत होती. पण अचानक कार्यक्रम संपल्यानंतर ही गायबच झाली. म्हणूनच तर मला जास्त शंका येते. नाही, बरोबर आहे तुमचं. या सगळ्यात तिचा जर का हात असेल ना, तर तिला लवकरात लवकर शोधून काढायला हवं. नाही, ते आहेच. पण सध्या ना मला ऐश्वर्यापेक्षाही सावली जास्त महत्वाची वाटते. मला ना सावलीसाठी काहीतरी करायचं आहे. काय करायचंय तेच तर कळत नाहीये. म्हणजे मला ना तिला काहीतरी गिफ्ट द्यायचंय, पण काय गिफ्ट द्यायचं ते काही सुचत नाही. ए, तू काहीतरी सुचव ना. हा? अगं, लाडकी सून आहे ना तुझी. बर.